लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। येवला तालुक्यातील अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी राजाराम नारायण धिवर यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीमध्ये शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शेतजमीन नांगरत असताना भले मोठे भगदाड आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। हे भुयारी भगदाड पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। हे भुयारी भगदाड म्हणजे प्राचीनकालीन अनकाई किल्ल्यावर येण्याचा मार्ग असल्याचं बोललं जात आहे। तर याच भुयारात राजे महाराजांनी हत्यार ठेवण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला असावा असं येथील नागरिकांकडून बोललं जात आहे। अशा प्रकारे अजून अनकाई किल्ला परिसरात 2-3 भुयारी भगदाड असे असा अंदाज नागरिकांकडून सांगितला जातोय, अशी माहिती राजेंद्र परदेशी यांनी दिली आहे। हे बघा, माझं नाव शाकीर शेख आहे। जवळच असलेले आनकवाडे इथं मी माझ्या मित्राकडे जात राहतो नेहमी। मला किल्ले सर करायची खूप मोठी सवय आहे आणि मला आवडतं ते करायला। पण आत्ता एक बातमी समोर आली का अनकाई किल्ल्याजवळ भुयार सापडलं। तर मी ते बघितल्यानंतर मला असं वाटलं का जवळच 500 मीटरवरती तिथं अनकाई टनकाई म्हणून आपले किल्ले आहे आणि मोठं अगस्ती बाबांचा किल्ला आहे तो। त्या किल्ल्यावर बी आम्ही फार वेळेस गेलेलो आहे तिथं। आणि असं एक कामाला अशी जिद्द होती का इथं भुयारी मार्ग असू शकतात किंवा पूर्वी इतिहासकार हे सांगायचे का जिथे किल्ले राहतात त्या किल्ल्यावरती जर परकीय शत्रूंनी आक्रमण केलं है ना, तर तिथून पळायसाठी ते पळवाट असू शकतात, ते खड्डे भुयारी मार्ग ते कुठं कुठं निघू शकतं, असं भरपूर ठिकाणी आहे। आणि आत्ता जो धिवऱ्यांच्या शेतीत जो खड्डा दिसला ते माझं मत असं आहे की ते त्या किल्ल्यातच एक भुयारी मार्ग असू शकतं। आणि कालांतराने ते आता शेती जमीन आहे ना ते झाकलेलं होतं, पण वर्षानुवर्षे शेती करताना, मशागत करताना, नांगरटी करताना शेतीची झीज होते, त्याच्यामुळं ते खड्डं वर आलं। अजून असे म्हणजे माझ्या माइंडनुसार तिथं अजून असे 6-7 खड्डे असू शकतात भुयारी मार्ग, जे पूर्वी किल्ले संरक्षणासाठी बांधलेले असायचे। तर पुरातन ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.